नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या सगळ्यांचीच लाडकी मार्लिका ती म्हणजे ठरलं तर मग। आणि आज आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांचेच लाडके मधुभाऊ। नमस्कार। नमस्कार, कसे आहात मधुभाऊ? एकदम मजेत, झकास। येस, आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। आपला सण आला आता मधुभाऊ, येणार आहे जवळ, तर काय सांगाल त्याबद्दल? कितपत उत्सुकता आहे तुम्हाला त्याबद्दल? उत्सुकता खूपच आहे, कारण हे असे मालिकेमधून वेगवेगळे सण साजरे केले जातात वारंवार। मी तर म्हणेन की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं नेहमीच गोड गोड बोला। तिळगुळाची काय आवश्यकता आहे असं नाही, नेहमी गोड बोला, एकमेकाशी प्रेमाने वागा, खूप छान राहा। येस, नक्कीच। तुमची एखादी अशी आठवण जी की तुम्ही लहानपणी अगदी तिळगुळची एखादी आठवण असते की काही जणांना खूप आवडतात, काही जण अगदी फक्त वाटण्यापुरती, नाही का, आपण घरात जायचो तिळगुळ घ्या गोड गोड बोला, असं काहीसं? नाही, मला मुळातनं तिळगुळाचा लाडू खूप आवडतो। आणि तो तिळगुळाचा लाडू ना थोडासा ना दाताला असा चिकटला पाहिजे आणि त्याचा एक स्वाद आला पाहिजे, तर मला ते खूप आवडतं। ते एकदम कडक लाडू मला नाही आवडत। बऱ्याचदा बरेच कडक लाडू येतात, ते नाही आवडत। जर असे सॉफ्ट असतील तर बरं वाटतं। येस, साधारणतः किती खाऊ शकता मधुभाऊ तिळगुळ तुम्ही? मी तसे हल्ली मी गोड कमी केले, एक 10, 15, 20 सहज खाऊ शकतो मी फक्त। हो, फक्त। अधिक मिळाले तर अधिकही आवडतात मला। येस, नक्कीच। आता आपला हा सण आहे आणि त्याच्यात पतंग उडवणं हे एक विशेष एकदम आकर्षण असतं, तर तुमची एखादी काही आठवण आहे का अशी? नाही, काय माहिती आहे का, मला फक्त वाचनाची आवड आहे, त्यामुळे मी पतंग वगैरे कधी उडवलेले नाहीत, किंवा लोक धावत जाऊन ते पकडतात, किंवा छपरावरून वगैरे। पूर्वी मी चाळीत राहायचो, तर चाळीच्या छपरावरून धावणारी वगैरे मंडळी होती, तर मला चित्रपटातले हिरो आणि ते जवळपास सारखे वाटतात, पण मी कधी पतंग उडवलेले नाही, मला ती पतंग बदवताच आली नाही कधी। येस, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही चाळीत राहायचा, तर त्यावेळी कसं एक चाळीत वेगळंच वातावरण असतं प्रत्येक सणाबद्दल म्हणाल तर ह्या मकर संक्रांतीचं असं काही स्पेशल तुमच्या इथे असायचं का? हो हो, चाळीत कसं होतं माहिती आहे का, चाळीत प्रत्येकाकडे मग ते वाण लुटलं जातं वगैरे, ह्या ज्या गोष्टी असतात ना। आणि चाळीचा एक प्रकार असा होता की स्पेशली मी कामगार विभागातला आहे, तर कामगार विभागात कसं होतं की एकाच्या घरात जर सण असेल ना, तर जवळपास सगळ्यांच्या घरात सण असल्यासारखं वाटायचं। आणि कोणाच्या घरात सण चालू आहे किंवा प्रमुख सण कुठे आहे हे कोणाच लक्षात यायचं नाही। बाहेर जर कोणी आला माणूस, तर सगळ्यांच्या घरी ती नेहमीची तोरणं, पूर्वी तोरण असं विणलं जायचं आणि त्याच्यात गुलाब वगैरे असायचे, सफेद रंगाचं तोरण असायचं, किंवा आपण एखाद्याच्या घरी काही द्यायचं झालं तर त्याच्यावर सुद्धा असं छानपैकी एक असं आवरण असायचं, तेही त्याच पद्धतीने विणलं जायचं। आता विणकाम वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी जवळपास काही भूतकाळात किंवा इतिहास जमा झाल्यासारख्या आहेत। पण माझ्या काळात, म्हणजे आम्ही ज्या वेळेला होतो त्यावेळेला हे सगळं, माझी बहीण, माझी आई, माझी मिसेससुद्धा खूप छान पद्धतीने विणकाम करायचे। आता ते विणकाम गेलं सगळं। येस, आता आपला सण जवळ येते, तर काही घरी अशी काही लगबग सुरू झाली आहे का, किंवा काही असं करायला सुरुवात झाली आहे का? नाही, आता मी अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर पूर्वीचा काळ जमाना संपला। आता सगळं मोस्टली रेडीमेड विकत आणलं जातं। मग लाडू देखील किंवा तिळगुळ असेल तर तो तिळगुळसुद्धा बाहेरून विकत आणला जातो। आणि बाकीच्या गोष्टी देखील, काय हे द्यायचं असेल तर ते सुद्धा बाहेरून रेडीमेड विकत आणलं जातं। पूर्वीची गंमत म्हणजे ते असं छानपैकी खरपूस भाजणं किंवा हे, तर ते सगळं गेलं असं मला वाटतं।
नक्कीच. आता या सणामध्ये एकदम बायकांचं असं स्पेशल असतं की छान अशी म्हणजे रंगाची साडी नेसणं, त्याच्यावरती दागिने घालणं. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण ते हलव्याचे असे दागिने असतात, त्यात परत आपले सोन्याचे दागिने. तर काही स्पेशल काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नाही, नाही. काही वेळेला काय होतं, की संपूर्ण म्हणजे ती काळी साडी वगैरे जे चंद्रकळा म्हणतात त्याला. तर त्याच्यावर सफेद याचे दागिने जर असतील ना, तर ते सोन्यापेक्षाही जास्त उठून दिसतात आणि खूप Correct. छान दिसतात. आणि याच्यात सगळा महिला वर्ग छानपैकी नटून सजून असतो. छान वाटतं सगळं. कलरफुल आहे. येस, येस, नक्कीच. तुम्हाला स्पेशली काळ्या रंगाचे कपडे किंवा असे तुम्ही असे खास ह्या दिवशी घालतातच किंवा काही आवड आहे का? नाही, मग काय तुम्हाला सांगतो. आमच्याकडे आमच्या आईवडिलांनी लहानपणापासून सांगितलेलं आहे. मी कोकणातला आहे, त्याच्यामुळे सगळ्या काळं काही वापरायचं नाही बरं का, असं म्हणून. तर त्यामुळे आम्ही कधी काळं वापरले, मी तरी काळं वापरलेलं नाही. कधीच नाही. कधीच नाही, कधीच नाही. तर मनात काहीतरी आहे ते माहिती तर काही श्रद्धा अंधश्रद्धेचा काही प्रश्न नाही, पण वाडवडिलांनी सांगून ठेवलं आहे. त्यांनी सांगितलं, त्यांना काहीतरी अनुभव आला असेल. आणि इतर एवढे कलरफुल ड्रेसेस असताना मी नाही, म्हणजे आमच्याकडे नाहीच, घरीच वापरले जात नाहीत. करेक्ट. आता आपल्या खूप छान अशी स्टोरी रंगात आली आहे. सगळे आमचे प्रेक्षक देखील उत्सुक आहेत की हो. काय होणार आहे, काय होणार आहे. तर सेटवर देखील अगदी आम्हाला काही असं पतंग उडवणार किंवा तुमचा एखादा असं काही खास बघायला मिळणार आहे की नाही, बघायला मिळणार आहे. सगळेजण पतंग उडवणार आहेत. तर मुळात आधी सायलीने माझा जो काही विश्वासघात म्हणता येणार नाही, त्या बिचारीने ते केलेलं आहे. पण आम्हाला त्या पटकथेच्या अंगाने जावं लागतं. तर मी थोडासा रुसलेला वगैरे आहे. त्याच्यामुळे मी याच्यात, आणि त्यातही माझा जावई अर्जुन तो आलेला आहे. आमच्या चाळीत असा पतंग एकमेकाचे काटण्याची अशी स्पर्धा वगैरे चाललेली असते, त्यात त्याने सहभाग घेतलेला आहे. म्हणून मी थोडासा रागावलेला आहे की त्याचं नाव कसं आलं वगैरे. त्यामुळे हे आहे, मज्जा आहे, पण मी थोडासा रुसलेला आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं सातत्याने सगळेजण हो, 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 सांगणार ते मला. इस्पेशली मला तो हातात देखील देणार नाही. कदाचित माझ्या तोंडातच कोंबेल असं मला वाटतं एकूण. कारण सगळं बदललेलं आहे. आणि कसं आहे, लोकांना खूप असा गोड मधुभाऊची हे आहे. तर आत्ता मला थोडंसं व्हिलनिश वगैरे, तर महिला वर्गांना मी आवडत नाही असं एकूण. त्यांच्या ट्रोलिंग वगैरे जे असतं, किंवा कोणतरी येऊन भेटून देखील सांगतं, का हो तुम्ही त्या दोघांना बोलायला का देत नाही? आहे का की असं आवर्जून कोणी सांगितलं हो, हो, खूप खूप. कालच मी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. तर एका आजी आजोबांनी 4.5 वर्षांची आमची नात आहे, तर तिच्याशी बोला म्हणून व्हिडिओ कॉल लावला. तर त्या छोट्या मुलीने देखील मला सांगितलं, अहो आजोबा, सायली आणि अर्जुनला का बोलायला देत नाही तुम्ही? तुम्ही बोलायला द्या. आणि लोकांची एवढी इन्व्हॉल्वमेंट आहे ना, की लोक समोरून येऊन कुठेतरी बाहेर जाताना देखील ना, तुम्ही हल्ली काय बरोबर वागत नाही, का त्या दोघांना बोलायला का देत नाही, एवढी इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे पर्यायाने आमची सिरियल तेवढी पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे असं म्हणा. नंबर 1 आहेच. म्हणजे सुरुवातीपासून अद्यापपर्यंत आता आमचे 675च्या वर आता एपिसोड झालेले आहेत त्या याच्यात. पण लोक येऊन भेटतात आणि प्रामाणिकपणे भेटतात, आणि लोकांना खूप आवडतं ते. आणि त्याचं रिफ्लेक्शन इमिजिएटली आम्हाला कळतं ते. येस. आणि सगळ्यांना अशी आतुरता की मधुभाऊ कधी येणार आहेत, कधी सुटणार आहेत, आणि फायनली आता तुम्ही आलात. मी आलोय, पण तो देखील आता त्यांच्यात देखील बरेचसे ट्विस्ट आहेत. त्यामुळे आत्ता म्हणजे असं काय वेळेला लोक सांगतात, म्हणजे येतं ते लिहून, मी काही वाचले नाही, पण बरेच लोक सांगतात, या म्हाताऱ्याला पुन्हा एकदा जेलमध्ये टाका. म्हणजे पर्यायाने लोकांना सायली आणि अर्जुन दोघं एकत्र हवे आहेत. आणि त्यात मी जर काही मध्ये काही करत असेल, रागावत असेल, ते लोकांना आवडत नाही. आणि माझं आणि सायलीचं किंवा एकूणच आश्रमातल्या या लोकांचे जे बॉन्डिंग आहे ना, ते लोकांना खूप भावलेलं असावं. त्याच्यामुळे लोक या पद्धतीने रिॲक्ट होतात, प्रतिसाद देतात, असं मला वैयक्तिक वाटतं. आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना तेच हवं की शेवट गोड व्हावा असं. आता ते पाहणे पुढच्या, आता त्या पटकथेच्या पोटात काय लिहून ठेवून दिले आम्हाला काहीच माहिती नाही. त्यामुळे काहीच सांगता येणार नाही, कारण कळत नाही तसं. बरं. कळत नाही स्क्रीन प्ले वगैरे काय, म्हणजे कसं काय ट्विस्ट होतात किंवा काय, आम्हाला काहीच माहिती नाही. लोक उत्सुकतेपोटी विचारतात की तुम्ही सुटणार आहात का. वैयक्तिक मला सुद्धा खूप उत्सुकता आहे की तो ट्विस्ट कसा असेल, की मी केलेलं नाही आणि ती तिथे साक्षी आहे, हे कसं सिद्ध करतील किंवा काय, तो कोर्टरूम ड्रामा काय असेल, तो बहुधा शेवटी येईल तो. पण येणार एवढं नक्की, कारण मला त्यातनं सुटायला हवं किंवा सोडवायला हवं, तर त्या पद्धतीने. पण पटकथेच्या पोटात काय आहे आम्हाला माहिती नाही.
येस, नक्कीच आम्ही सगळेजण त्याची नक्कीच वाट बघतोय. पहा तुम्हाला देखील मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. येस, जाता जाता आपण प्रेक्षकांना आणि शुभेच्छा देऊ. प्रेक्षकांना सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि नेहमीच गोड बोला. धन्यवाद.